खेळ राहिला मग त्याला पाठिंबा नक्की दिला जाईल। तो आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा चषक 2025 चा हा महासंग्राम। सावली क्रिएशन कडनं आकर्षक टी शर्ट देखील दिला जाईल, कारण की जिथे जिथे चांगला खेळ राहील ना तिथे तुमच्या पाठीशी सावली क्रिएशन देखील उभं राहतं आणि त्यांच्या माध्यमातून ही एक जर्सी जी आपण पाहतोय आकर्षक टी शर्ट जो दिला जाईल। चला टीम मॅच सुरुवात करायची आहे, थोडी घाई करा। ऑफिशियल पंच आपण आतिश यांना पाहतोय, कारण की आतिश खूप सारी मेहनत ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यामागे खूप तुला मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य सातत्यानं असतं आतिश यांचं। सकाळी 8 वाजेपासून या मैदानावर उपस्थित होते आतिश। जिथनं पाहिलं तर चौकार येतोय, सुरुवात होती या चौकारानं। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी 0 वरनं 4 वर जाऊन पोहोचतीये टीम केसीसी कोलकेवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम कांबारे। टीम विल्कोस, टीम सीकेएम विल्कोस, शेखर ठाकरे आणि टीम। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार यायचंय। टीम सीकेएम विल्कोस आणि त्याच्या विपक्षात टीम पाहुणीपाडा। एक धाव आली आहे या बॉल वरनं। जर आपण पाहिलं तर या 1 धाव संख्या 5 जी लागली आहे स्कोर कार्ड वर, 5 धावा स्कोर कार्ड वर असताना गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज आदेश गोलंदाजी करतोय सध्या। आशिष सर यांना आपण पाहतोय या स्ट्रायकर एंड वर। एक धाव कंप्लीट केली आहे, सिंगल कन्वर्ट होतीये या बॉल वरनं। जर आपण पाहिलं तर या सिंगल न धावसंख्या 6, 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय। 2 ओव्हरचा जर विचार केला तर एक 24-25 धावा जर केल्या तर थोड्याशा कुठेतरी कांबारे टीमच्या विपक्षात एक मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेल टीम केसीसी कोलकेवाडी। पुढचा बॉल सिद्धेश क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची फेकी येईल, धाव कंप्लीट होईल। पुन्हा एकदा मात्र एक नियंत्रित मारा जो सातत्यानं होतोय आदेश कडनं। या 1 न धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर ती टीम कांबारे या टीमची। आशिष सर यांना आपण पाहतोय, पुढचाच बॉल मोठा फटका खेळण्याकरता प्रयत्न सातत्यानं करतायत क्षेत्ररक्षक। टिपमिड विकेट पासून जो क्षेत्ररक्षक आला त्यांना फेकी गेली, तत्पूर्वी पुन्हा एकदा मात्र 1च धाव कंप्लीट होती। पहिली कुलकेवाडी संघ जो बॅटिंग करतोय, तर आपण पाहिलं पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजानं मात्र मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत त्यांच्याकडनं। टीम सीकेएम विल्कोस इथे येऊन उपस्थित झालाय, टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा। मी वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी इथे करायचा आहे। मात्र फर्निचर बिघडवलंय, फलंदाज बाद, सिद्धेशला परतावा लागेल। पहिला ब्रेक थ्रू। टॉस त्या ठिकाणी होतोय या वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते तो मात्र या पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय टीम पावणीपाडा आणि टीम
टॉस जो आपण पाहतो एका बाजूनी SP आणि एका बाजूनी MB, मात्र टॉस जिंकलाय पावणीपाडा या टीमनं. तत्पूर्वी आशिष सर यांच्या विपक्षात पुढचा बॉल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं होती चुकी. रमेश होता त्या ठिकाणी, मात्र याच चुकीचं परिवर्तन चौकारामध्ये. या 4 धावा, या 4 धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. तर पहिल्या बॉलवरचा चौकार. या अगोदरची ओव्हर जेव्हा आदेश गोलंदाजीला होता त्याच्याही ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्याच बॉलवरनं चौकार आला. त्यानंतर मात्र भावेश गोलंदाजीला आला, त्याच्या पहिल्या बॉलवरनं चौकार आशिषच्या बॅटमधनं आलाय. मात्र या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 12 जी स्कोर कार्ड वर लागली आहे. पुढचाच बॉल वेग कमी होता, मात्र त्याही बॉलला पाठवलाय षटकारा करता 6 धावांकरता आशिषच्या बॅटमधनं. आधी चौकार आता षटकार. एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे 18 धावा. पुढचा बॉल. ऑफिशियल पंच बॉल पूर्णपणे जाऊन पाहतील, कारण की जो काही टप्पा पडलाय थोडा डाऊटफुल आहे, त्या कारणाने चेक करतायत. नो बॉल. नो बॉल आहे. जर आपण पाहिलं तर फ्री हिट सो या बॉलवरनं लागू असेल. एक बॅटरला फ्री माइंड खेळण्याची एक मुभा म्हणावी लागेल. भावेश आहे, खूप महागडा ठरलाय टीम करता, कारण की पहिल्या बॉलवरनं चौकार, त्यानंतर षटकार आणि आता मात्र नो बॉल. म्हणजे अतिरिक्तचे धाव देखील त्यानं दिले आता या बॉलवरनं. आशिष करता संधी आहे. फ्री हिटचा बॉल आहे, त्याचा परिवर्तन षटकार की चौकार की डॉट. पुढचाच बॉल. या ठिकाणी सागरजी ठाकरे साहेब उपस्थित झालेत. वेलकम च्या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देत आहेत. सागरजी ठाकरे साहेब मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न झालेत. या पूर्ण शिवकृपा चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. मात्र पुढचाच बॉल छावरना हेमंत वाघ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हेमंत वाघच्या बॅटमधनं ही सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात आतापर्यंत. पुढचाच बॉल च्यावरनं आशिष सरांच्या बॅटमधनं येतोय. हा तडाखा षटकार 6.
एक मोठ्या बॅटरला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीयेत, कारण की पहिल्या ओव्हर मधनं जर पाहिलं तर सिंगल सातत्याने येत होत्या. तदनंतर मात्र सेकंड ओव्हर मधनं खूप फास्ट इनिंग साकारत मात्र धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आशिष सरांचा जर विचार केला तर 2 षटकार त्यांच्या देखील बॅटमधनं आलेत. खूप चांगली फलंदाजी. मात्र इथनं पुढे शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्याकरताचा हा पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल. इथून पुढे सज्ज होतोय या गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण जर पाहिलं तर भावेशचा अंतिमचा बॉल आशिषच्या विपक्षात. याही बॉलवरनं मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे, सिंगल मिळतीये. दुसरी करता प्रयत्न तो देखील झालाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 म्हणजे या 2 न धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती टोटल 29 म्हणजे 30 धावा या बरोबर कराव्या लागतील इथून पुढे. धावा कराव्या लागतील त्या टीम कांबारे या टीमला. चला लगेच कांबारे तिकडनं तुमचे 2 बॅटर यायचा आहे आणि टीम कोलकेवाडी टीम केसीसी कोलकेवाडी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विना विलंब, कारण की खूप जास्त उशीर मात्र झालाय. जवळजवळ 5:15 वाजून गेलेत हे लक्षात असू द्या. मुख्य मंचावर आपण पाहू शकतायत लाईव्हच्या माध्यमातून चे मान्यवर मुख्य मंचावर आहेत. जर आपण पाहिलं वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आपण पाहतोय सागरजी ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्या समवेत मुख्य मंचावरनं शिवकृपा चषक 2025 हा थरार वाड्याचा वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खेळण्याकरता बऱ्याचशा संघांना मात्र बरेचसे संघ वेटिंगला देखील होते, कारण की ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा वाडेकरांकरिता. चला टीम केसीसी कोळकेवाडी लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर टीम टीम कांबारे 2 बॅटर मैदानात पाठवायच्या आहेत. थोडी घाई करा टीम कांबारे. यानंतरची मॅच आयोजक संघ सर आपण पाहिलं पावणीपाडा डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पावणीपाडा आणि त्याच्या विपक्षात टीम सीकेएम विल्कोस. चला थोडी घाई करा टीम कांबारेल. चला लवकर या बॅटर प्लीज सहकार्य करा, कारण की अजून मॅच आहेत खूप. प्रत्येक मॅच शेवटपर्यंत आम्हाला किमान 2 ओव्हरची खेळवायची आहे. त्याकरता हा आमचा प्रयत्न. तुमचंही सहकार्य हे तितकंच गरजेचं असेल. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पावणीपाडा आयोजित शिवकृपा चषक 2025 हा थरार पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात आपण पहिली मॅच जेव्हा पाहिली सीकेएम विल्कोस आणि टीम चिखले या 2 टीम मधली एक चांगली मॅच आणि तोच संघ आता सेकंड राऊंड मध्ये टीम पावणीपाडा या टीमच्या विपक्षात खेळताना दिसेल. तो टीम सीकेएम विल्कोस त्यांची देखील स्पर्धा येते येत्या दिवसामध्ये. सीकेएम विल्कोस आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सध्या बॅटर 2 मैदानात दाखल होत आहेत बॅटिंग करण्याकरता. नरेश आणि रमेश ही जोडी सज्ज होतीये. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज या ओव्हर मधनं पहिला षटक हाताळताना टीम केसीसी कोलकेवाडीकडनं 30 धावांचं लक्ष आहे, म्हणजे जवळजवळ 15.0 सरासरीनं या 30 धावा या कराव्या लागतील त्या टीम कांबारे या टीमला. नरेश घाटाळ यांना आपण पाहतोय बॅटिंग मार्कवर. जिथनं जर आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर योगेश
या ओव्हर करता सज्ज होतोय. पहिला बॉल पुढे येऊन बॉलला फुलटॉस पॅटवर घेत मात्र सिंगल जी कन्वर्ट केली आहे. या सिंगलचा जर विचार केला तर अकाउंट जे ओपन केलंय धावसंख्येचं, मात्र ते टीम कांबारे या टीमनं एक ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. येणारे जे काही 11 बॉल आहेत त्यातनं 29 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 30 धावांचं लक्ष. या अगोदरची मॅच जर आपण पाहिली तर खूप चांगला विजय संपादन केला तो टीम जय बजरंग कोणे या टीमनं. क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी चेंजेस करताना आपण पाहतोय. आशिष सर यांना एसट्यांच्या पाठीमागून एसटी रक्षक या भूमिकेत आणि पुन्हा टीमला त्यांच्या माध्यमातून कंट्रोल केलं जाते. मात्र पुढचाच बॉल फटका फसलाय. सिद्धेश येतोय नो डाऊट. एक दर्जेदार आणि एक चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद परतावं लागेल. बॅटर रमेश जो जातोय परतीच्या प्रवासाला. पहिला विकेट तो टीम कांबारे या टीमचा. सावली क्रिएशनच्या माध्यमातून बाहेर झेल घेणाऱ्यांकरता म्हणजे जो बॉल षटकार येईल तो झेल जो कोणी प्रेक्षक वर्ग झेल घेईल त्याकरता एक आकर्षक टी शर्ट जो सावली क्रिएशनच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रोप्रायटर हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून तो टी शर्ट असेल जो बाहेर झेल घेणाऱ्यांकरता असेल. मॅन ऑफ द मॅच करता फर्स्ट राऊंड करता आपण पाहिलं तर HR फॅशन कडनं एक आकर्षक कॅप देखील आहे आणि अयुध स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक टी शर्ट जो मॅन ऑफ द मॅच करिता आहे. शिवकृपा चषक 2025 हा थरार आपण अनुभवतोय. जिथनं टीम KCC कुलकेवाडी कडनं गोलंदाज योगेश ज्यानं मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या गोलंदाजीतनं. एक धाव ही स्कोर कार्ड वर असताना मात्र एक विकेट देखील त्यानं मिळवून दिलाय टीम करता. पुढचाच बॉल. नवीन बॅटर आलाय युवराज. आपल्या नावाप्रमाणे मात्र खेळ करावा लागेल. युवराज जिथनं एक धाव पुन्हा एक धाव येतीये. एक न धाव संख्या 2 वर जाऊन पोहोचतीये. नरेश आणि युवराज मात्र आता टीमला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर मग खूप चांगला खेळ हा मात्र इथनं पुढे करावा लागेल. 30 धावांचं हे लक्ष असताना मात्र सज्ज झालाय योगेश. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 धावा या लागल्या स्कोर कार्डवर. मोठे पटके खेळावे लागतील. पुढचाच बॉल. सिद्धेश कडनं जी काही चुकी झाली ना थोडासा जरी बॉलवर स्लो आला असता तरी झालं असतं. कारण की जी काही घाई केली आणि मग त्याचा परिणाम भोगावा लागलाय. धावसंख्या 4 जो चौकार येतोय या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 6 ही लागली आहे स्कोर कार्डवर. ती टीम पुढचाच बॉल ज्यावरनं एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न नसेल. एकच धाव. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 7. जर पाहुणेपाडा या टीमनं जर षटकार हॅट्रिक कोणी देखील केली तर त्याकरता पारितोषिक लागलंय. बलिअण्णा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय.
तत्पूर्वी सध्या मैदानात आपण ची जोडी मैदानात पाहतोय नरेश आणि युवराज. धावसंख्या 7 ही स्कोर कार्ड वर लागली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. मात्र इथनं पुढे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. सिद्धेश गोलंदाजी ट्रॅक वर नाही. या अगोदरच्या मॅच मधनं म्हणजे फर्स्ट मॅच मधनं मॅन ऑफ द मॅच चा मानकरी कोण झाला तर तो सिद्धेश आहे. तो सिद्धेश मात्र गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय. पहिला बॉल नरेशच्या विपक्षात. मात्र आता मोठा फटका खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नो डाऊट. योगेशने चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. परतावं लागेल. नरेश बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 जो परतीच्या प्रवासाला जाईल. धावसंख्येचा जर विचार केला तर 7च धावा स्कोर कार्ड वर आहेत. येणारे 5 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळायचा होता आणि तो प्रयत्न कुठेतरी फसला आणि मात्र विकेट देऊन बसलेत. बॅटर परतीच्या प्रवासाला जातील नरेश खाटाळ. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय. सिद्धेश ज्यानं खूप चांगली गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मधनं देखील केली आहे. या मॅच मधनं देखील खूप चांगलं प्रदर्शन सिद्धेश कडनं राहिलंय. तो सिद्धेश पहिल्या बॉलवरच मात्र विकेट मिळवून देतोय आपल्या टीम करता. मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल होतो बॅटिंग करण्याकरता. आदेशला आपण पाहतोय. येणारे 5 बॉल 23 हे समीकरण. येणारे हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. यावर जर षटकार चौकार आला तर मॅच मधलं जे काही आव्हान आहे ते टिकून राहील. आणि मात्र इथनं येणारा डॉट किंवा विकेट या टीमला थोडस मात्र पराभवाच्या छायेत मात्र घेऊन जाईल हेच म्हणावं लागेल. पुढचाच बॉल शॉर्ट बॉल होता. चावरनं तितकासा फायदा मात्र हा बॅटरला घेता आला नाहीये. डॉट बॉल. येणारे 4 बॉल आणि आता 23 ची गरज आहे. म्हणजे येणारे 4 बॉल आता 4 षटकार जवळ खेचावे लागतील. म्हणजे 4 मोठे फिटके किंवा 4 मल्टी हिट हे तुम्हाला तुमच्या बॅटमध्ये यायलाच हवेत. मात्र बॅटर आदेशला आपण पाहतोय. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं टीम कडनं कांबारे या टीम कडनं. तो आदेश मात्र आता बॅटिंग करण्याकरता. गती परिवर्तन पडल्यानंतर जो काही बॉल टर्न झाला ना यष्टी रक्षक आशिष सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण पाहतोय. जिथनं टॉट बॉलची होती या उद्घोषणा. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग साला चावरनं पूर्णपणे बांधून ठेवलं बॅटरला. येणारे 3 बॉल आणि 23 ची गरज असेल ना पुढे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त ची या मॅच मधनं बॉल वाईट असेल. एक्स्ट्राची धाव मात्र दिली जाते. जर एक्स्ट्राच्या धावा दिल्या नाही तर हे 3 बॉल हाताळताना फक्त आणि फक्त औपचारिकता जी शिल्लक राहिली आहे या मॅच मधनं या 1 धावसंख्या 8 वर असेल. 30 धावांपर्यंत जायचं आहे. यानंतरची मॅच टीम पावणीपाडा आणि त्याच्या विपक्ष टीम विल्कोस. डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पावणीपाडा आणि त्याच्या विपक्ष टीम सीकेएम विल्कोस हे दोन्ही टीम तयार राहायचं आहे. पुढचाच बॉल थोडासा स्वतःचाही बचाव केला या फटका खेळताना मात्र फलंदाज बाद. चार बॉल आतापर्यंत टाकून झालेत. शेवटचे आणि अंतिमचे हे 2 बॉल इथनं पुढे. या 2 बॉलचा जर विचार केला तर भावेश नवीन बॅटर मैदानात आला बॅटिंग करण्याकरता. सिद्धेश टू भावेश. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. मात्र शेवटचा बॉल इथून पुढे केसीसी कुलकेवाडी जवळ जवळ विजयापर्यंत 1 पाऊल दूर असेल. मात्र विजयी संपादन केलाय तो टीम केसीसी कुलकेवाडी या टीमनं. चला टीम पावणीपाडा आणि त्याच्या विपक्ष टीम विल्कोस